अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कधी तुम्हाला असं वाटतं का की खूप मेहनत करूनही जीवनात शांती मिळत नाहीये? घरात चिंता, मनात भीती आणि डोक्यात हजार विचार चालू असतात. अशावेळी फक्त झोपण्याआधी स्वामी समर्थ महाराजांना केलेली एक छोटीशी प्रार्थनाही तुमचं आयुष्य बदलू शकते. तुमच्या चिंता, तुमच्या मनातील भीती आणि डोक्यातील विचार निघून जाऊ शकतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार सर्व स्वामी सेवेकऱ्यांना. अनेक भक्त सांगतात की रात्री झोपण्याआधी स्वामी समर्थांना आठवण करून प्रार्थना केली तर मन शांत होतं आणि स्वामींची कृपा हळूहळू आयुष्यात दिसू लागते. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला झोपण्याआधी करायची एक छोटी प्रार्थना, पण प्रभावी प्रार्थना सांगणार आहे. रात्रीची वेळ ही खूप खास असते. दिवसभर आपण कितीही धावपळ केली, काम केलं, लोकांशी बोललो, पण रात्री जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा मनातले खरे विचार बाहेर येतात. कधीकधी मन खूप अस्वस्थ होतं. भविष्यात काय होईल याची चिंता, घरातील समस्या, पैशांची काळजी, कुटुंबाची जबाबदारी, हे सगळं मनात चालू असतं. अशावेळी स्वामी समर्थांची आठवण केली तर मनाला एक वेगळीच ताकद मिळते. झोपण्याआधी फक्त 2 मिनिटं शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि मनात अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज उभे आहेत अशी कल्पना करा. स्वामींचा शांत चेहरा, त्यांच्या डोळ्यातील करुणा, जणू ते आपल्याकडे प्रेमाने पाहत आहे. त्या क्षणी मनात जे काही दुःख आहे, जे काही त्रास आहे ते सगळं स्वामींना सांगा. कारण स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, ते आपल्या भक्तांचे खरे आधार आहेत. आता मन शांत करून हळू आवाजात किंवा मनातही ही प्रार्थना करू शकतात. तर काय आहे ती प्रार्थना, चला बघूया. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आजचा दिवस तुमच्या कृपेने पूर्ण झाला. माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. माझ्या मनातील भीती, चिंता आणि दुःख तुमच्या चरणी अर्पण करते. माझ्या कुटुंबावरती तुमची कृपा नेहमी असू द्या. माझ्या जीवनात योग्य मार्ग दाखवा आणि नेहमी माझ्या पाठीशी उभे राहा. ही प्रार्थना केल्यानंतर काही क्षण शांत बसा. मनात एकच वाक्य म्हणा, स्वामी, मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. जेव्हा भक्त मनापासून स्वामींना हाक मारतो तेव्हा स्वामी कधीच दूर राहत नाहीत. कधी आपल्याला लगेच उत्तर दिसत नाही, पण स्वामी शांतपणे आपल्या जीवनात बदल घडवत असतात. म्हणूनच रोज रात्री झोपण्याआधी ही छोटीशी प्रार्थना करा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे, चिंता कमी होत आहेत आणि जीवनात सकारात्मक बदल दिसायला लागले आहेत. जर तुम्हाला स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित तुमच्या शेअरमुळे कोणाचं तरी मन शांत होईल. आता ही आहे ती प्रार्थना जी तुम्हाला मी सांगितली, पण यानंतर तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव शेअर करावासा वाटतोय. कालच जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला. कारण माझ्या जीवनातील ज्या काही अडचणींवरती स्वामी महाराजांनी मला साथ दिली आहे ती मला असं वाटतं की मी माझ्या सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचवावी. तर जेव्हा जेव्हा मनशांती बिघडते तेव्हा स्वामी महाराजांची नक्की आठवण होते. तर ही जी प्रार्थना आहे ती मी रोज संध्याकाळी, म्हणजेच जेव्हा झोपण्याचा टाईम होतो, जेवण करून आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा बेडवरती बसून शांत मनाने डोळे बंद करून स्वामी महाराजांचा तेजस्वी रूपाची कल्पना मी डोळ्यासमोर करते. आणि खरंच स्वामी महाराज आपल्यासमोर बसलेली आहेत की काय अशी भावना तयार होते. तेव्हा स्वामी महाराजांना फक्त एकच प्रार्थना करते, हे स्वामी राया, तू आत्तापर्यंत मला जी साथ दिली आहे, जो आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवला आहे, हा कायम राहू दे. माझ्या कुटुंबावरती तुझी कृपा सदैव असू दे. मनातील चिंता किंवा कुठलीही भीती माझ्या मनामध्ये राहू नको देऊ.
आणि जी काही सेवा मी तुझ्या चरणी ठेवून करती आहे ती तू स्वीकार कर. ही छोटीशी प्रार्थना करून दररोज आपण नित्यनियमाने ही छोटीशी प्रार्थना करून झोपी जायचे. अशा वेळी आपण नक्कीच काही दिवसांनी काही महिन्यांनी याचा फळ तुम्हाला नक्की मिळेल किंवा या प्रार्थनेतून झालेला बदल तुम्हाला नक्की जाणवेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल किंवा या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं जरी स्वामींपुढे जाण्याचं एक पाऊल उचलता येत असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करून कमेंट करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.